तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 14 मे, तर उद्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उद्याच्याला राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज आहे 13 मे। आजसुद्धा जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज पाणी झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। कारण की आज पुणे जिल्ह्यामध्ये रोडला पाणी साचल्यामुळे जे आहे वाहनांची या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे। आणि कालसुद्धा जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे आहे खूप मोठा या ठिकाणी पाऊस झाला होता। त्यामध्ये एका शेतकऱ्याचे जे आहे टरबूज या ठिकाणी वाहून गेले होते। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आज उद्यासुद्धा आपल्याला जे आहे असाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणत्या गावामध्ये पडणार आहे, तर याचा संपूर्ण हवामान आपण या ठिकाणी पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज आहे 13 मे, तर आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर तसेच जे आहे धाराशिव, तुळजापूर, इंदापूर, बार्शी, जत आणि हा जो परिसर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। चांगला मोठा पाऊस आपल्याला जे आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल। तसेच जे आहे लातूर, केज, पेठ, परळी, तसेच बीड जिल्हा, जामखेड, करमाळा आणि उदगीर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे इतर जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील। तर आता जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे राज्यातील उद्या आहे 14 मे, तर उद्याच्याला आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील सगळ्यात सुरुवातीला जे आहे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये आणि जे आहे मुंबई जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल। आणि संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर या दरम्यान आपल्याला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की हा जो पाऊस आहे अवकाळी पाऊस जरी असला तरी परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्यासुद्धा आपल्याला मुंबई, संपूर्ण कोकणपट्टी आणि तसेच जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्यासुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर, तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, संपूर्ण तसेच जे आहे सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, तर या भागामध्ये जे आपला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जे आहे सोलापूर, जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, तसेच जे आहे लातूर, उदगीर, तुळजापूर आणि सोलापूर, धाराशिव आणि या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील। आणि इतर जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड पाहायला मिळेल। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, आपलं सातारा, रत्नागिरी, सांगली, नाशिक, अहिल्यानगर आणि या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। या दरम्यान जे आहे पाणीच पाणी असा पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। आणि त्यानंतर जे आहे उद्याच्याला दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण खान्देश भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील। म्हणजे थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई, पुणे जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहील। आणि इतर भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला
रात्रीच्या दरम्यान कोरडी राहील. फक्त रात्रीच्या दरम्यान सोलापूर आणि लातूर आणि बीडचा काही भाग आणि परभणी या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे अजून किती दिवस आहे असा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जे पावसाचे वातावरण आहे हा पावसाचे वातावरण मे महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत या संपूर्ण मे महिन्यामध्ये जे आहे आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा तरी आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिला असेल की पावसाचा जो पाऊस पडला होता तो मध्यम स्वरूपाचा हलका स्वरूपाचा होता आणि या आठवड्यामध्ये जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे 12 तारखेपासून. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता तरी सध्या पाऊस आपल्याला पाणी सध्या पाहायला मिळत आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आता 25 म्हणजे या 30 तारखेच्या दरम्यान काही भागामध्ये आपलं गारपीटसुद्धा होणार आहे. या गारपीटमध्ये आपलं जे आहे 25, 26, 27 आणि 15, 16, 17, 18 या तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये गारपीटची शक्यता पाहायला मिळेल. ही गारपीट जे आपल्याला मराठवाड्यामध्ये होणार आहे तर याचासुद्धा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण या ठिकाणी देत आहोत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये 17, 18, 15, 16, 17, 18 या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये आणखी मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का आज तर ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का किंवा आता सध्या तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की ते आहे शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की तुमच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे हे इतर या शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे समजणार आहे. त्यामुळे जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडला का किंवा तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण सांगितलेलं आहे की आज रात्रीच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि उद्याच्याला कुठे पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी जे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावातील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा आहे हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमचा हवामान अंदाज तुमच्या दिव्या खिडकीने तुम्हाला सांगितलं जाईल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला मान्सून जे आहे सध्या 27 तारखेला मान्सून हा जे आहे केरळमध्ये दाखल होणार आहे असा या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे. आणि 27 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्यामुळे जे आहे यंदा मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये लवकर या ठिकाणी येईल. म्हणजे 5 जूनच्या दरम्यानच जे आहे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मान्सून 27, 25, 26, 27 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस इतका मोठा पडणार आहे की खूप मोठा पाऊस आपल्याला जे आहे 27 तारखेलाच महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे हा जो पाऊस पडेल तो मान्सून पूर्व पाऊस राहणार आहे राज्यामध्ये. 5 जूनच्या नंतर जे आहे मान्सून म्हणजे मान्सूनला जे आहे या ठिकाणी आगमन होईल. आणि या दरम्यान जे आहे यंदा मान्सून लवकर असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण जे शेतकऱ्यांना अंदाज दिलेला आहे तो एकदम जे आहे आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. धन्यवाद.